फ्रेंड्स, सीमाज लाईफमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आणि आज आहे होळी. तर होळीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि संध्याकाळी मस्त होळी वगैरे जाणार आहे आमच्या इकडे पण. तर आता चला म्हटलं देवपूजा वगैरे झालेली आहे आणि आता मस्त स्वयंपाकाची तयारी करते मी. तर आज ना स्वयंपाकात मी पुरणपोळीच करणार आहे. तर इकडे आता हरभऱ्याची डाळ आहे ना, ती चांगली धुवून वगैरे घेते. आणि म्हणजे कसं 2-3 पाण्याने धुतले ना तर त्याच्यातलं स्टार्च वगैरे निघून जातं आणि मग छान होते पुरणपोळी. डाळ पटकन शिजून जाते छान मऊसूत. तर शिजताना त्यामध्ये ना थोडंसं तेल घालत असते मी. त्यानंतर ना माझा राईस पण संपला होता. इंद्रायणी राईस नव्हता माझ्याकडे, कोलम होता. मग ते कोलम नाही म्हटले तर म्हटलं चला मागवूया. तर मी झेप्टोवरनं मागवलं आणि झेप्टोवरनं आपल्याला ना मस्त हे असं गिफ्ट मिळालेलं आहे. तर त्यामध्ये वाउचर निघाले 2 आणि बऱ्याच अशा 2-3 वस्तू होत्या आणि पावडर पण होतं कपडे धुवायचं. त्यानंतर गॉगल्स वगैरे हे करायचं पुसायचं ते कापड, म्हणजे ते वाईट पण होतं. त्यानंतर इनोच्या चॉकलेट होत्या. पण इनोचं आम्ही खाऊन बघितलं ना चॉकलेट, तर त्यापेक्षा आपलं ते पावडरच बरं असतं म्हणजे इनोचं. आणि पास्ता मसाला वगैरे असं होतं. तर अशा काही वस्तू निघाल्या. तर म्हटलं ठीक आहे, काहीतरी गिफ्ट मिळालं ना. आणि ते आम्ही बघत होतो तर बरं वाटलं, म्हणजे नाहीपेक्षा बरं आहे बुवा असं. तर म्हटलं चला काहीतरी होळीचं आपल्याला गिफ्ट मिळालं. त्यानंतर ना परत किचनकडे मला यायचं होतं, कारण किचनमध्ये बाकीचा स्वयंपाक माझा राहिलेला होता. तर म्हटलं चला तुम्हाला दाखवूया हे काय गिफ्ट मिळालं आहे ते. तर इकडे मी ना आता वाटण करून घेते, म्हणजे आमटीसाठी डाळ शिजलेलं जे पाणी असतं ना त्याचीच आपण आमटी करत असतो. तर बरेच जण आमटी म्हणतात, कोणी रस्सी म्हणतं, कोणी सार म्हणतं. तर इकडे आता मी ना कांदा खोबरं भाजून घेतलं आहे. त्यानंतर त्यामध्ये धणेपूड घालणार आहे आणि आलं लसूण असं वाटण तयार करून घेणार आहे. आणि ज्यावेळेस फोडणी देईल ना तर त्यावेळेस मग त्याच्यामध्ये मसाले वगैरे घालणार आहे. तर इकडे आता माझी तीच तयारी चालू आहे. तर इकडे आता आमटीला फोडणी दिली मी. त्यामध्ये गरम मसाला, लाल तिखट वगैरे घातलं आणि डाळ शिजलेलं पाणी घातलं. खूप छान लागते ही आमटी तर भातासोबत. तर मग ती करून घेतली या बाजूला. आता कढीपत्ता पण घातला होता मी. आणि इकडे ना त्या डाळमध्ये थोडंसं साखर घालून, साखर गोड आपल्या आवडीप्रमाणे आपण घालू शकतो, पण मी साखर घालते कारण दीदीला माझ्या साखरेचीच आवडते. मग त्यामुळे ते जरा मी आटवून घेतलं. आणि एका बाजूला चला म्हटलं आज ना मी खव्याची खीर करणार आहे. तर नेहमीपेक्षा जरा वेगळं म्हटलं, रव्याची किंवा तांदळाची अशी आपण खीर करत असतो ना त्याच्यापेक्षा जरा वेगळी लागते. आणि खवा पण यांनी आणलेला होता. तर म्हटलं चला मग तर थोडासाच लागणार आहे, एवढा काही लागणार नाही, कारण तो अर्धा किलो खवा आहे आणि आपल्याला थोडीशीच करायची आहे 3-4 जणांपुरती. त्यामुळे मग थोडंच घेणार आहे मी. तर तो फ्रीजमध्ये होता ना तो थोडासा असा गोठल्यासारखा झाला आहे. तर म्हटलं चला त्याला थोडंसं ना कढईमध्ये आपल्याला परतून घ्यावं लागणार आहे. तर आता कढईमध्ये परतून घेते आणि 2-3 मिनटं असं परतवायचं, म्हणजे खूप जास्त लाल पण करायचं नाही आपल्याला. आणि छान परतून झालं का मग त्याच्यामध्ये आपण दूध वगैरे घालणार आहेत. आणि आपल्याला जर ड्रायफ्रूट्स वगैरे घालायचे असतील तर ते पण आपण घालू शकतो. तर इकडे आता खवा परतून घेते छान 2-3 मिनटं. आणि परतून झालं की त्यामध्ये थोडं थोडं करून दूध घालणार आहे. पण त्याआधी ना मी त्यामध्ये केसर घालणार आहे आणि ड्रायफ्रूट्स घालणार आहे. आपल्या आवडीप्रमाणे, केसर नसेल नाही घातलं तरी चालणार आहे, माझ्याकडे आहे म्हणून मी घालते. तर इकडे थोडंसं केसर घालायचं आहे, त्यानंतर ड्रायफ्रूट्स घालायचे आपल्याला. खूप छान होते, टेस्ट छान झाला होता तिचा. पण नेहमी आम्ही ना रव्याची किंवा मग असं याची खीर करतो, तांदळाची. पण म्हटलं चला आता आहे खवा तर मग त्याचंच करूया म्हटलं. तर इकडे थोडेशा आवडीनुसार आपले ड्रायफ्रूट्स घातलेले परत थोडंसं परतून घेणार आहे एखादी मिनटं. आणि त्यानंतर मग त्यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे. तर दूध ना थोडंच घालायचं आहे आधी, एकदम घालून द्यायचं नाही, थोडं घालून त्याला पुन्हा परतवायचं आहे. आणि नंतर मग घालायचं, नाही तर मग गोळे वगैरे असे होतात खव्याचे. त्यामुळे बरेच जण काय करतात, थोडं दूध घालून ना मिक्सरला फिरून घेत असतात. पण मी काही ते कुटाणे केले नाही, याच्यामध्येच व्यवस्थित त्याला एकजीव करून घेतलं, म्हणजे गोळे वगैरे गुठळ्या राहणार नाही असं त्याला फिरून घेतलं. आणि त्यानंतर मग पुन्हा थोडं दूध घालणार आहे, म्हणजे आपल्याला लागेल जेवढी खीर बनवायची ना तेवढं आपण दूध घालून द्यायचं आहे. तर इकडे आता परतून झालेलं आहे आपलं. आणि त्यामध्ये आता पुन्हा दूध घालणार आहे मी. तर छान असं मस्त एकत्र झालेलं आहे छान. त्यानंतर ना त्यामध्ये आपल्याला आवडीनुसार आपण साखर घालायची, किती गोड पाहिजे. आता मग आम्हाला इकडे ना पुरणपोळीसोबत खायची म्हणून खूप जास्त गोड मी करणार नाही, कारण खवा पण थोडासा असा गुळचट त्याला म्हणजे टेस्ट असतो. त्यामुळे साखर काही जास्त लागत नाही, थोडी कमीच लागते. मग मी थोडी कमीच, म्हणजे 1 वाटी साखर घालणार आहे मी त्यामध्ये. आणि आता मस्त 5-7 मिनटं उकळून घेऊया आणि खीर पण आपली या एका बाजूला रेडी होऊन जाईल. तर आता साखर घातली आहे आणि आपल्याला उकळून घ्यायची आहे तिला 4-5 मिनटं. त्यानंतर म्हटलं चला इकडे आता पुरणपोळी करायला घेऊया. म्हटलं कणिक मी करून ठेवलेलं होतं, मीठ आणि थोडंसं तेल घालून आपल्याला कणिक करून घ्यायचं, म्हणजे छान असं भिजून जातं ते. त्यानंतर ना
मी पुरण पण गाळून घेतलं होतं पुरणाच्या गाळणीने. आता व्हिडिओ खूप लाँग होईल म्हटलं म्हणून ते काही तुम्हाला दाखवलं नाही. तर इकडे आता पुरण वगैरे रेडी करून घेतलं आणि पुरणाची पोळी मी करायला घेते. तर एक चाळी पुरणाची पोळी मी करत असते. तर मस्त असा छोटासा उंडा घ्यायचा आहे कणकेचा. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला पुरण भरून द्यायचं आहे आणि सगळ्या बाजूने व्यवस्थित गोल गोल करून आपल्याला बंद करून घ्यायची आहे पारी आणि ती मस्त पीठ लावून आपल्याला पाटावर लाटून घ्यायची आहे गोल. तर छान होतात अशा पोळ्या, म्हणजे सगळीकडे पुरण जातं आतमध्ये आणि छान होतात, मग फुगतात पण छान. तर इकडे आता ना गॅस पण तापत होता म्हणजे तवा. तर मग म्हटलं चला कमी करून देऊया, नाही तर मग जास्त तापला की मग जळतात त्या, कारण माझा तवा ना लोखंडी आणि थोडासा बारीक येतो त्यामुळे. तर इकडे आता लाटून घेते. इकडे ना आज पुरणपोळ्या करता करताच मला जरा आईची आठवण झाली आणि बऱ्याच गोष्टी समोर येत होत्या. म्हणजे पुरणपोळी जेव्हा पण करायला घेते ना मी, असं काही सण असला की तेव्हा आईची आठवण येतेच मला. आणि आजही तसंच झालं. आमच्या आईची खूप अशी लगबग सुरू असायची पुरणपोळी, म्हणजे सण असायचा ना पुरणपोळी करायचं म्हटलं का. आता वडिलांचं पण म्हणजे 2 BHK असं घर होतं, पण आईने असं मागच्या बाजूला चूल मांडून ठेवलेली होती आणि तिकडेच मग आई पापडं वगैरे किंवा मग असं काही कुरडया ते सगळं करायची आणि पुरणपोळीचं करायचं असलं का त्याच चुलीवर करायची. तर आईने स्वतः ती चूल अशी मांडून ठेवलेली होती आणि छान असं तिकडे सारवून वगैरे मस्त तिकडे करायची. मग सगळ्या गोष्टी बाहेर घेऊन जायला लागायच्या, परात वगैरे सगळं. आणि खापरावरची पुरणपोळी असायची, तर त्यामुळे मग कसं सगळेच बाहेर न्यायला लागायच्या वस्तू आणि मग मस्त आई पुरणपोळ्या करायची. आणि अजूनही असं वाटतं ना की म्हणजे आईच्या हातच्या पुरणपोळीची सर नाही ह्या पुरणपोळीला. आपण कितीही चांगलं केलं पण तो टेस्ट अजूनही जिभेवर आहे. तर आई आमची खूप छान मोठ्या मोठ्या पुरणपोळ्या करायची. आणि चला आता इकडे ना माझ्या पुरणपोळ्या पण होत आलेल्या आहेत आणि बाकीचं पण मला करून घ्यायचं होतं. म्हणजे भजी कुरडई खूप जास्त नव्हती करणार, कारण ना तेलकट मग नाहीच म्हटलं होते सगळेजण की आम्ही काही जास्त खाणार नाही. आणि म्हटलं ठीक आहे, पण म्हटलं थोडंसं आता होळीला नैवेद्य दाखवायचं, थोडं थोडं करणार होते. तर आपण ज्या कुरडया बनवून घेतल्या ना तेवढ्या मी 2-3 तळणार होते फक्त, आणि पापड वगैरे आणि थोडेसे भजी करणार होती. तर ते पण माझं मग आटपून घेतलं. त्यानंतर मग हे घरी आले, कारण सुट्टी नव्हती यांना, तर जेवायला घरीच येणार होते. आणि मग सगळं पुरणाचा स्वयंपाक माझा आटोपला. त्यानंतर मग जेवणं वगैरे आटोपली आम्ही सगळी आणि बाकीची मग माझी कामं इतर ती थोडंसं मग आवरून घेतलं मी. तर इकडे आता बेडरूम पण माझा क्लीन करायचा राहिला होता, तर तो पण मग आवरून घेतला. आणि कसं आहे ना की मला म्हणजे किती कामं पडले तरी आवरल्याशिवाय काही असं चैन नाही पडत. मग त्यामुळे इकडचं पण आवरून घेतलं. आणि कपड्यांचा खूप जास्त राडा होत असतो, तर कपडे पण म्हटलं आता ठेवायलाच लागणार आहे कपाटात, कारण अशी थप्पी जमा झाली ना किंवा मला फार टेन्शन येतं. मग शॉर्टेज करून सगळे कपडे मी घड्या वगैरे घातल्या आणि ते पण कपाटात लावून ठेवले. त्यानंतर इकडे एक जो माझा गेस्ट रूम आहे ना तिथे पण खूप सारे कपडे माझे असे म्हणजे होतात जमा. काढून आणलेले कपडे वेगळे आणि इस्त्रीला द्यायचे कपडे वेगळे, हे नेहमीचंच झालं आहे. तर ते पण मग म्हटलं चला क्लीन करून घेऊया. तर इकडे हे सगळं आवरून झाल्यानंतर ना तिथेच पण कॉलेज होतं. मग ती पण कॉलेजवरून आली संध्याकाळी, थोडंसं खाल्लं वगैरे तिने आणि ती म्हटली की आपण ना थोडे कलर वगैरे घ्यायला जाऊया. तर आम्हाला लागत आहे कलर, तर म्हटलं ठीक आहे. मग आम्ही तर म्हणजे आमच्याकडे खूप जास्त असं काही होळी वगैरे खेळत नाही कधी, आणि आम्ही कधी खेळलो नाही ना लग्नाआधी ना लग्नानंतर. आणि यांना पण काही इंटरेस्ट नाही असं कलर वगैरे लावण्यामध्ये वगैरे. तर त्यामुळे ना असं म्हणजे आम्ही आणतच नाही, फक्त तेव्हापुरतं तेवढे आणते मी. तर मला पण ते घ्यायचे होते, म्हटलं चला मग आपण जाऊन येऊया. आणि मग गेलो आम्ही, कलर वगैरे घेतले आणि घरी आले. त्यानंतर मग दिवाबत्ती केली, दिवा वगैरे लावला आणि आजूबाजूला होळ्या वगैरे पेटण्याची तयारी चालू होती. काही काही होळ्या पेटून गेल्या होत्या आणि काही काही उशिरा पेटणार होत्या. तर आमच्या घरासमोर जे आहे तिकडे पण मग ते चाललं होती त्यांची तयारी. तर म्हटलं त्याच्या आधी ना सगळं आवरून घेऊया म्हटलं. तर मग हे तर काही सकाळची पुरणपोळी खाणार नव्हते, त्यांना खिचडी केली थोडीशी मी. आणि नंतर मग म्हटलं पूजेचं ताट वगैरे तयार केलं आणि मग त्यानंतर आम्ही जाणार होतो.